मला एकच गोष्ट सांगायची आहे, फक्त व्हिडिओ तुम्ही कुठून अपलोड करताय हे फार महत्त्वाचं आहे. मी कुठून अपलोड करतो व्हिडिओ की जेणेकरून अपलोड केल्या क्षणी सर्चमध्ये माझा व्हिडिओ येतो. ही ट्रिक जवळजवळ यूट्यूबवरती कोणीही सांगत नाही, परंतु आवर्जून मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतोय की जेणेकरून माझ्यासारखेच आपलेही चॅनल मोनेटाईज व्हावेत आणि ते मोनेटाईज होऊन तुम्हालाही जसा मला इन्कम मिळतोय तसा तुम्हालाही मिळावा, ही माझी फक्त प्रार्थना. ओके, चला आपण पाहूया कशा पद्धतीनं कुठून हा व्हिडिओ अपलोड करतेवेळी कोणत्या ठिकाणावरून करायचं ते मी लाईव्ह दाखवतो तुम्हाला, आणि कसा करायचा तोही सांगतो. आता व्हिडिओ कुठून अपलोड करायचा ते मी इथे तुम्हाला सांगतोय. पहा, इथं आपलं यूट्यूब YT स्टुडिओ दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करा. YT स्टुडिओवरती क्लिक केली की तुम्हाला हा समजा आता माझा हा चॅनल आहे, इथे वरती प्लस साईन दिसतं बघा, या ठिकाणी हे दिसतंय का प्लस साईन, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केली की तुम्हाला व्हिडिओ जो अपलोड करायचा आहे ते व्हिडिओज तुम्हाला दिसतील. समजा मला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, त्या व्हिडिओवर मी क्लिक केली, हा व्हिडिओ माझा पूर्णपणे आला इथं. आता इथं आल्यानंतर लक्षात ठेवा, इथं भैसर रागातील कीर्तन चाली असं म्हटलेलं आहे. मग खाली काय दिलं आहे ते पहा, नीट लक्ष द्या. खाली व्यवस्थितरित्या पहा, प्रत्येक गोष्ट जर व्यवस्थित तुम्ही पाहिली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. रेंज जरा कमी जास्त होती. इथं तुमच्या चॅनलच्या नावाच्या खाली क्रिएट अ टायटल असं दिसतंय बघा, नावाच्या खाली या ठिकाणी. तर या ठिकाणी तुमचं जे नाव आहे, काय जे असेल ते, व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे वगैरे वगैरे, इथं या ठिकाणी तुम्ही ते भरू शकता. आता मी माझी माहिती टाकतोय, तुम्ही त्या पद्धतीनं इथं तुमची माहिती टाकायची. नीट लक्ष द्या. आता मला जे आवश्यक आहे ते मी इथं टाकलं. इथं या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो. या ठिकाणी तुमच्या चॅनलचं नाव असणं आवश्यक आहे. त्यानंतर तो व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे, हा तुम्ही टाकलेला व्हिडिओ जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे ते लिहिणं इथं आवश्यक आहे. आणि पुढे अपलोडवरती क्लिक करा. हे बा, व्हिडिओ अपलोड होऊ लागला, आलं का लक्षात. मग आता इथं अपलोड हा व्हिडिओ होत असताना हे बा, अपलोडिंग सुरू झालं. पुन्हा इथं 3 डॉट दिसतात बाजूला, त्या 3 डॉटवरती क्लिक करा. त्या 3 डॉटवरती क्लिक केलं की खाली तुम्हाला इथं दिसतंय का बघा, एडिट आलेलं दिसतंय खाली. माझ्या मते रेंज जरा कमी जास्त होती. एडिट आलंय, त्या एडिटवरती क्लिक करा. आणि एडिटवरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला हे जसं आहे, आता इथं काय म्हणलंय तर ॲड अ डिस्क्रिप्शन असं म्हणलेलं आहे. तर हे हाय असं टायटल लक्षात ठेवा, कॉपी करायचं पूर्णपणे, सिलेक्ट ऑल म्हणायचं, कॉपी, आणि ते जसंच्या तसं इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी करायचं आहे. आता कॉपी पेस्ट तुम्हाला येईल पूर्णपणे. इथं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिंक टाकू शकता, तुमचं डिस्क्रिप्शन काय आहे ते तुम्ही लिहू शकता. जे नॉर्मली जनरली मी अमुक हा व्हिडिओ यासाठी आहे, आपणाला तो निश्चित आवडेल. तुमच्या दुसऱ्या व्हिडिओच्या लिंक असल्या तरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. नंतर बॅकला यायचं. बॅकला आल्यानंतर हे बा, इथं दाखवतोय तुम्हाला पेंडिंग. ते पेंडिंगमध्ये जाऊन अनलिस्टेडमध्ये आहे का तेवढं बघायचं. अनलिस्टेडमध्ये असला पाहिजे. पुन्हा बॅकला या. खाली
हे नो इट्स नॉट मेड फॉर किड तिथं क्लिक केली की ते येतं, किंवा सेटिंग जर मी सांगितल्याप्रमाणे केले असतील तर ते आपोआप येतं. आता इथं प्लेलिस्टवरती क्लिक करून जेवढ्या काही तुमच्या प्लेलिस्ट आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे हे प्लेलिस्ट तयार कशा करायच्या याचा व्हिडिओ बनवलेला आहे, किंवा आवश्यकता असेल तर पुन्हा मी बनवेन. जेवढ्या प्लेलिस्ट आहेत तेवढ्यामध्ये ॲड केलं आणि डन म्हणलं, प्लेलिस्टमध्ये ॲड झाला. आता अल्टर्ड खाली नो करा इथं, कारण तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करत असता तुमचा चेहरा दाखवून. तुम्ही काय कुठली माईक सिस्टीम वगैरे वापरत नाही आहे, डायरेक्ट तुमचा आवाज असतो आणि ओरिजिनल आवाज असतो. पुन्हा बॅकला या आणि इथं हा महत्त्वाचा मुद्दा आहे पहा. या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये काय करायचं, आता कमेंट्स मी ऑफ ठेवले, तुम्हाला त्या ऑन बी करू शकता तुम्ही, ऑन असलेल्या चांगल्या, परंतु मला त्या कमेंट्सला उत्तर द्यायला वेळ नसतो त्याच्यामुळं मी ऑफ ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही ऑन ठेवलेले आहेत. आता वरती इथं टॅग्स तुम्हाला ॲड करायचे आहेत, हे टॅग्ज, आणि हे टॅग्ज ॲड करताना महत्त्वाच्या गोष्टी आता लक्षात ठेवायच्या. हे बा इथे तुम्हाला वेगवेगळे टॅग्ज इथे द्यायचे आहेत. हे टॅग्ज कसे असावे साधारण ते मी सांगतोय, रेंज फक्त कमी जास्त होते त्याच्यामुळं सांगता येणार व्यवस्थित. तर इथे तुम्ही जे टायटलमध्ये टॅग्ज लिहिलेले आहेत ते टॅग्ज जसेच्या तसे एक 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 टाकायचं आहे. समजा मला असं टाकायचं आहे इथं की भजन, ते टॅग्ज टाकला की तिथे कॉमा द्यायचा, कॉमा दिला की तो टॅग्ज पूर्ण झाला. बघा आलं का बघा, भजन अशा पद्धतीनं आलं. त्याच्या खाली मला दुसरा टॅग ॲड करायचा आहे, म्हणजे हे हॅश द्यायचं, आणि दुसरा टॅग्ज हा तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे टॅग्ज तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मात्र ते ॲड करताय हे टॅग्ज दुसऱ्याचे नसावेत, आपले स्वतःचे असावेत, एवढं लक्षात ठेवा. आणि हा एवढा केला की पुन्हा पुढे महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे, बॅकला या, आणि बॅकला आल्यानंतर जो तुमचा हा आहे अगदी काय जो तुम्ही थंबनेल बनवला आहे तो थंबनेल तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. समजा काहीतरी थंबनेल असेल, काही बी असेल, समजा मी हा अपलोड करतोय आणि वरती डन म्हणा इथं. हे बा तुमचा व्हिडिओ काय झाला, हा अपलोड व्हायला सुरुवात झाली. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे केल्या. आता हा व्हिडिओ अनलिस्टेड फॉर्ममध्ये असलेला व्हिडिओ आपणाला काय करायचा आहे, पुन्हा आणखीन अपलोड होतोय हा व्हिडिओ, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 1-2-3 टॅग्ज ॲड केल्याशिवाय इथं सेव्ह म्हणून जे बटन आहे, हे सेव्ह म्हणून बटन, हे आता मी एकच केली ना तुम्हाला दाखवण्यासाठी. हे सेव्ह बटनावरती क्लिक करायची आणि अपलोड होईपर्यंत थांबायचं. अपलोड झाला की पुन्हा इथं पेंडिंगवरती यायचं आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ काय करायचा, पब्लिक करायचा. आणि व्हिडिओ पब्लिक केला की तुमचा व्हिडिओ यूट्यूब सर्च स्क्रीनवरती येण्यासाठी काय करायचं काय नाही ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत हे कुठून व्हिडिओ अपलोड करायचा ते तर तुमच्या लक्षात आलेलं असावं. आता काय जर तुम्हाला यातून शंका असेल तर तुम्ही ती विचारू शकता, कमेंट्स करून विचारू शकता. ओके, तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ कशा पद्धतीनं अपलोड करायचा. तो इथून तुम्ही व्हिडिओ जर अपलोड केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा व्हिडिओ 1 मिनिटाच्या आतमध्ये सर्चमध्ये येतो. आणि व्हिडिओ सर्चमध्ये आला तरच व्ह्यूज येतील, लक्षात आलं का तुमच्या, तरच ते तुम्हाला क्लिक थ्रू रेट तुमचा CTR ज्याला म्हणतो तो वाढेल.
आणि तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या व्हिडिओमध्ये ते इतरांना कळेल. साधी सोपी ही ट्रिक आहे, ही अप्लाय तुम्ही सर्वांनी करावी असं मला अंतःकरणापासून वाटतं. मी वारकरी आहे, सत्य बोले माझे वाचा. मीही सुधारणा स्वार्थाबरोबर परार्थ हे भगवंतांनी दिलेलं ज्ञान हे तुमच्या चरणापर्यंत, त्यांच्या चरणापर्यंत आणून पोचवण्याचं काम माझं आहे. ऐकायचं का नाही हे तुमचं प्रत्येकाचं काम आहे. ओके, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.